नमस्कार. सातारा आवाजच्या बातमीपत्रात मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो. SP साहेब सातारा शहरातील होत असलेल्या चेन स्नॅचिंग संदर्भात गांभीर्यानं पावलं उचला अशी म्हणायची आज सातारकरांवरती वेळ आलेली आहे. सातारा शहरातील CCTV या अनुषंगानं खरं तर पहिलं पाऊल आपण उचलावं अशी देखील मागणी आता जोर धरू लागली आहे. सातारा शहरामधील विविध प्रभागांमध्ये असलेले CCTV, विविध चौकांमध्ये असलेले CCTV आणि स्टँड, राजवाडा तसेच गर्दीच्या ठिकाणचे CCTV यांची नेमकी अवस्था आहे तरी काय, हे आपल्या संबंधित अधिकाऱ्यांकडून तपासून घ्या. आपल्याच विभागातील कर्मचाऱ्यांना घटना घडल्यानंतर पोलीस तपास करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले CCTV आज मान टाकलेल्या अवस्थेत, नादुरुस्त अवस्थेत आहेत का? नादुरुस्त अवस्थेत असल्यामुळं घटना घडल्यानंतर तपास कार्यासाठी निश्चितच विलंब होत आहे. सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सातारा शहरामध्ये तसेच जिल्ह्यामध्ये अद्ययावत स्वरूपाचे होण्यासाठी नेमकी आजपर्यंत किती निधीची तरतूद करण्यात आली हे तपासण्याची वेळ आलेली आहे. या अनुषंगानं ज्या संबंधित मक्तेदाराला, ठेकेदाराला याचं काम दिलेलं आहे त्यांच्याकडून वर्षभरामध्ये किंवा त्यांच्या जो कराराचा विषय असेल त्या अनुषंगानं काय काम झालं हे तपासण्याची आता वेळ आलेली आहे. वेळोवेळी DPDCच्या माध्यमातून शहरामधील सुरक्षेच्या अनुषंगानं अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या CCTVसाठी निधीची तरतूद करण्यात येते. मात्र दर्जेदार पद्धतीनं चांगल्या आवश्यकतेचे कॅमेरे बसवणं हे अद्यापही शक्य झालं नाही. 4 मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वपूर्ण असलेले CCTV, दर्जेदार पद्धतीचे CCTV जे पोलीस प्रशासनाच्या कारवायांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरत असतात, हे बसवले का जात नाही असा देखील प्रश्न आता उपस्थित झालेला आहे. सातारा शहर, तालुका आणि शाहूपुरी परिसरामध्ये वाढत्या चेन स्नॅचिंगच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी ह्या CCTVची मोलाची मदत होणार आहे. पोलीस तपासाला सहकार्य करण्यासाठी संबंधित नगरपालिका प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन असेल यांनी तात्काळ या बाबीकडे गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे आणि संबंधित मिळालेल्या किंवा झालेल्या निधीची योग्यरित्या योग्य व्यक्तीकडे आणि योग्य मक्तेदाराकडे त्याची जबाबदारी दिली गेली पाहिजे आणि ज्या ज्या प्रभागांमध्ये विविध महत्त्वाच्या चौकांमध्ये आणि गर्दीच्या ठिकाणी CCTVची उपयोगिता, त्याची कार्यतत्परता आणि त्याचं नेमकी असलेली अवस्था हे तपासणं गरजेचं झालं आहे.